हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 3.6 न्यूज फ्लॅश. तर या ठिकाणी न्यूज फ्लॅश या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट न्यूज एक्सप्लेन केली. आता या ठिकाणी सेकंड न्यूज मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. ही सेकंड न्यूज या ठिकाणी आहे बी. ही जी न्यूज आहे ह्या न्यूजची ही जी आहे ही आहे डेडलाईन. त्यानंतर ही न्यूज आहे, ह्या न्यूजचं जे काही हेडलाईन आहे ती आहे मोअर डायनासोर फॉसिल फाउंड इन कच्छ. मोअर डायनासोर फॉसिल फाउंड इन कच्छ ही हेडलाईन आहे. त्यानंतर हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. बातमीची हेडलाईन ही, बातमीचं एक्सप्लेनेशन हे, आणि या बातमीची जे काही पिक्चर आहे हे या ठिकाणी हे पिक्चर हे डायनासोरच्या मेलेले जे डायनासोर असतात त्यांच्या जे काही हाडं आहेत हे जमिनीत बुजले गेलेले आहेत, तर त्याचं हे चित्र आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बातमी, त्याचे हेडलाईन, न्यूज आणि पिक्चर अशी जोडी या ठिकाणी मी लावलेली आहे. मग आता या बातमीचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी करत आहे. अहमदाबाद फेब्रुवारी 15, 2016. ही हार्ड लेवलची लँग्वेज आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी लिसन केअरफुली, तुम्ही फक्त हे व्यवस्थित ऐकून घ्या. अ टीम ऑफ इंडियन अँड जर्मन सायंटिस्ट वर्किंग नियर भुज in the Kutch region of Gujarat had found a big fossil of dinosaur in a hill in Lodai village. या ठिकाणी अ टीम ऑफ इंडियन, एक इंडियन टीम होती, अँड जर्मन सायंटिस्ट, आणि त्यांच्याबरोबर जर्मन सायंटिस्ट होते, वर्किंग नियर भुज, हे दोघं मिळून या ठिकाणी भुज इथं काम करत होते. इन द कच्छ, भुज कुठं आलं तर इन द कच्छ रिजन ऑफ गुजरात, गुजरातच्या कच्छ या भागामध्ये भुज हा एक भाग आहे. हॅड फाउंड अ बिग फॉसिल, तर त्या भागामध्ये काय सापडलं त्यांना, अ बिग फॉसिल ऑफ डायनासोर इन अ हिल ऑफ लोडाई विलेज. लोडाई नावाचं जे विलेज आहे त्या विलेजजवळ फॉसिल ऑफ डायनासोर हे त्या ठिकाणी त्यांना सापडलं. म्हणजेच डायनासोर मेल्यानंतर जे काही हाडं असतात किंवा त्याचं जे शरीर आहे ते त्या ठिकाणी त्यांना सापडलं. ऑन सॅटरडे, शनिवारी, दे फाउंड अ फ्यू मोर फॉसिल्स. शनिवारी त्यांना त्या ठिकाणी फॉसिल्स म्हणजे त्या डायनासोरचे वेगवेगळे अवशेष त्या ठिकाणी सापडले. द न्यू फॉसिल इन्क्लूड्स स्कल, जॉ अँड सम टीथ ऑफ डायनासोर. मग फॉसिलमध्ये काय काय येतं, कशाचा समावेश होतो फॉसिलमध्ये, तर स्कल, त्याचे जे काही वेगवेगळ्या साईडचे पंख असतात ते, जॉ, जबडा, अँड सम टीथ ऑफ डायनासोर, आणि डायनासोरचे दात, हे सर्व फॉसिलमध्ये येतं. म्हणजेच त्या जे काही डायनासोर आहे तर डायनासोरचा जबडा, डायनासोरचे दात, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाल्या. देअर वर्क ऑफ एक्सकॅव्हेशन ऑर डिगिंग व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन. ते त्या ठिकाणी त्या डायनासोरच्या जे काही फॉसिल्स आहे त्या फॉसिलचं प्रत्येक गोष्टीचं ते त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन हे करू लागले. इट विल टेक सम टाइम्स टू टेक द फॉसिल्स आउट. त्यांनी असे बरेच फॉसिलचे अवशेष त्या ठिकाणी त्यांना सापडले. अ सॅम्पल ऑफ द फॉसिल, त्यांनी एक सॅम्पल घेतलं. फाउंड अर्लियर हॅज बीन सेंट टू म्युनिच. त्यांनी त्या फॉसिलचं एक सॅम्पल घेतलं आणि ते सेंट टू पाठवलं म्युनिचला, जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग. जर्मनीला टेस्टिंगसाठी पाठवलं. जर्मनीमध्ये म्युनिच नावाची जी काही लॅबोरेटरी असेल तिथे त्या ठिकाणी त्याचे अवशेष हे त्या ठिकाणी पाठवले की ज्यातून त्या अवशेषमधून कोणती इन्फॉर्मेशन ही बाहेर पडते. द फॉसिल शोज दॅट द डायनासोर, त्या फॉसिलवरून लक्षात येत होतं की हे डायनासोरचेच अवशेष आहे. मे हॅव बीन 10-15 मीटर्स लॉंग. सगळ्यात पहिले त्यांनी जेव्हा त्याचं टेस्टिंग केलं, त्या डायनासोरचं जे फॉसिल्स आहे त्यांचं जे टेस्टिंग केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या लक्षात आलं की डायनासोर हा किती मीटर लांब होता, 10 ते 15 मीटर. इट वॉज कार्निवर्स, द मीट ईटिंग टाईप, आणि त्या ठिकाणी त्याने काहीतरी खाल्लेलं होतं. इट लिव्ड 135 मिलियन इयर्स ॲगो. आणि हा जो डायनासोर आहे हा किती वर्षापूर्वीचा होता, तर 135 मिलियन्स, 135 मिलियन एवढ्या वर्षापूर्वीचा डायनासोर त्या ठिकाणी त्यांना सापडलेला होता. दिस कुड बी द ओल्डेस्ट डायनासोर फॉसिल फाउंड इन दिस कंट्री. आणि हा
सगळ्यात जुना आणि म्हातारा, सगळी जुना असा डायनासोरचे फॉसिल्स त्या ठिकाणी त्यांना सापडले होते. फॉसिल रिमेन ऑफ अदर डायनासोर हॅव बीन फाउंड अर्लियर इन द सेम रिजन. त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये फॉसिल्स डायनासोरचे अजून कोणकोणते फॉसिल्स सापडतात ते त्या ठिकाणी शोध घेत होते. ते जे सायंटिस्ट होते त्यांनी विचार केला दॅट ॲटलिस्ट 13 स्पेसीज ऑफ डायनासोर्स रोम दिस रिजन वन्स अपॉन अ टाईम. एका वेळेस या ठिकाणी आपल्याला 13 प्रकारचे डायनासोर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोर दॅन 100 मिलियन इयर्स अगो, आणि काही हे 1000 मिलियन पूर्वीचे डायनासोरचे अवशेष या ठिकाणी आहेत. लॅटर ऑन ड्यू टू अ मेटोर स्ट्राईक और व्हॉल्कॅनिक इरप्शन और सम सच रिझन ऑल दीज ॲनिमल्स वेअर डिस्ट्रॉईड. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या डायनासोरचे आपल्याला वेगवेगळे जाती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे ते मेल्यानंतर त्यांचे जे अवशेष हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सर्व जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचे काही डायनासोरचे अवशेष आहेत. तर हा जो आपण फॉसिल्स पहिले बघितला तर तो किती होता 135 मिलियन इयर्स अगो. पहिले जो डायनासोरचे फॉसिल्स मिळाले, पहिलं जे फॉसिल्स त्यांनी चेक केलं ते 135 मिलियन वर्षापूर्वीचं डायनासोरचे फॉसिल्स होते. तर या ठिकाणी अशा प्रकारे ही एक डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छमध्ये डायनासोरचे जे काही फॉसिल्स सापडले, डायनासोरचे जे काही अवशेष सापडले त्या अवशेषांबद्दल त्यांनी त्या ठिकाणी संशोधन केलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही बातमी मी एक्सप्लेन केलेली आहे. तर या ठिकाणी या चित्रामध्ये डायनासोरचे हे फॉसिल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि हे फॉसिल्स काही दगडाखाली, काही मातीखाली दाबले गेलेले आहेत आणि काही हे वर आलेले आहेत असे त्या ठिकाणी आपल्याला या चित्रात दिसत आहे. मग अशा प्रकारे हे चित्र डायनासोरच्या फॉसिलचं, त्यानंतर ही न्यूज हेडलाईन आणि ही त्या ठिकाणी जी काही आपली न्यूज आयटम आहे हा आहे न्यूज आयटम. अशा प्रकारे ही तिघही आपण या ठिकाणी मॅच केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.